नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ बघा, आजचा एकदम चटपटीत आणि मस्त झणझणीत अशी रेसिपी आहे। आता उन्हाळ्याच्या वेळेस दुपारचं जेवण खायला आवडत नाही, भाजी खायला आवडत नाही, अशा वेळेस ना काहीतरी चमचमीत खायला लागते। तर मग मी तुम्हाला आज अशी लसूण आणि दह्याची मस्त चमचमीत चटणी दाखवते ना, का तुम्ही एकदा बनवाल ना तर पुन्हा पुन्हा तीच खायला फरमाईशी होतील। त्यासाठी काय करायचं, 2 चमचे तेल घातलं। आता त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा जिरं घालायचं। जिरं छान फुललं की लगेचच बघू शकता अशा 2 लसणाच्या गड्ड्या निवडून घेतल्या आणि आपल्याला बडदोबड ह्या खलबत्त्यात कुटून घ्यायच्या। लक्षात ठेवा, त्याची बारीक पेस्ट करायची नाही, खलबत्त्यातच कुटून घ्यायच्या। आता हे संपूर्ण लसूण आहे ना आपल्याला एकदम मंद गॅसवरती भाजायचं। गॅस फुल करून भाजायला गेला ना तर लसूण कडू पडन आणि चटणीची चवच बदलल। त्याच्यामुळे नाही का एकदम मंद गॅसवरती खरपूस असा गुलाबी रंग येऊस्तोवर भाजा। आता काय करायचं, लसूण भाजून झाला, गॅस बंद करायचा। आता 2 चमचे या ठिकाणी मी लाल तिखट घेतलेलं आहे। तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही अजून तिखट पण घालू शकता। ते घातलं, हलवून घेतलं आणि गॅस बंदच आहे बरं का, हे लक्षात ठेवा। आता काय करायचं, 2 मोठे चमचे दही घेतलं। हे ताजं दही आहे। तुम्हाला जर चटणी आंबटसर पाहिजे असेल तर तुम्ही आंबट दह्याचा सुद्धा वापर करू शकता, पण एवढं लक्षात ठेवा की गॅस बंद करूनच ही संपूर्ण प्रोसेस आपल्याला करायची आहे, नाहीतर काय होईल, दही ना तेलामध्ये फुटून जाईल। त्याच्यामुळे गॅस बंद करूनच करा। आणि जर गॅस चालू ठेवून जर करत असेल तर गॅस एकदम मंद ठेवा आणि त्याच्यानंतरच करा। तर बघू शकता आणखी 2 मिनिटं असं तेल वरती येईपर्यंत चटणी परतून घ्यायची आणि त्याच्यानंतर मीठ टाकायचं, चवीप्रमाणे हलवून घ्यायचं छान, एकदा गॅस बंद करून घ्यायचा। आपली मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी लसूण दह्याची चटणी बनून तयार झालेली आहे। बघू शकता, दिसतानाच कशी दिसते ना की लगेच खाऊशी वाटते। वरण भात जर केला असेल ना तर त्याच्यासोबत द्यायला तर एकदम अप्रतिम आहे। नाहीतर तुम्ही ही चटणी एकदा बाजरीच्या नाही तर ज्वारीच्या भाकरी बरोबर खाऊन बघा, एकच नंबर। तोंडाला चव नसेल ना तर तोंडाची चव सुद्धा वाढते, अशा पद्धतीची ही चटणी आहे। त्यामुळे वाट कसली बघताय, ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून कळवायला विसरू नका की तुम्हाला ही चटणी कशी वाटली ते।